आमच्या घरात एक दिग्दर्शक राहतो, तुम्हाला माहिती आहे, तो वेगवेगळे सिनेमे बनवतो. तर त्यांना ना आता आज सांगलीकरांना काय आवडेल आणि यांनाही काय आवडेल असा एक मार्ग शोधला की ज्याच्यामध्ये मित्रांची दुनियादारी पण पाहिजे आणि धमाल तर अर्थातच हवी. धुमधडाका हा सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 मित्रांची दुनियादारी सगळ्यांनी बघितली. तर तुमची आहे दिल दोस्ती दुनियादारी, त्यांचा आहे दिल दोस्ती धुमधडाका अर्थात 3D. बघत ना आता हा 3D कसा असणार आहे. भेटूयात या सिनेमातल्या पहिल्या पात्राला, अर्थातच हिरोला, महेश जाधवला. काय सांगलीकर कशा? अरे काय माहोल आहे, अरे शाबास, क्या बात है. मी म्हणलं फुकरटवाडी पहिल्यांदा सांगलीला घेऊन चालू आपण, मजेत ना आता? आय शाबास. अरे बापरे, अरे कोण आलं बघा इकडे. अरे तुमच्या सांगलीत बघा कोण आलं, साक्षात संजय जाधव सर. क्या बात आहे सर. सर व्हॉट्सअपवर आहे का सर? हो आहे. मग तुमच्याकडे काही विनोद आले तर फॉरवर्ड करता ना मला. का म्हणजे आता काही शिल्लक नाही राहिलं ना माझ्या त्यांच्याकडे टाकायला. इतके विनोद त्यांच्यावर टाकून झाले तर काही शिल्लक नाही राहिले. तुम्ही जरा सर फॉरवर्ड करायचा सर, काय हरकत नाही. पण सर आठवणीनं जाताना इकडे साईडला तुम्ही गेलेत ना, तर तो फॉर्म भरून द्या, 2 फोटो द्या प्लीज सर. कसला फॉर्म, कसले फोटो? अरे त्यांना चला हवी त्याची पेन्शन भेटणार आहे आता. सारखा माणूस चला हवे ते म्हणजे असतो. पण सर बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे गंमत सोडा. पण एवढा मोठा माणूस आमच्यावर प्रेम करतो हे तर आमचा खूप धन्यवाद आहे. अरे बापरे, कवलेश काय काय ए, कौलेश कौलेश नाही नाही हे त्यांचं- कैवल्य. काय अरे काय तुम्ही एवढं कठीण नाव ठेवता बाबा. म्हणजे तुम्ही पुण्याचे आहे हे समजण्यासाठी कठीण नाव ठेवायची गरज नाही. आम्ही समजू की तुम्ही पुण्याचेच आहेत म्हणून. पण हेच म्हणायला लागेल यार, काय आहे तुमचं. पण सर आज तुम्ही घाबरू नका सर, आज तुमच्यासाठी मी खास गिफ्ट आणलंय. गिफ्ट यांच्यासाठी तुम्ही गिफ्ट आणलंय? मी गिफ्ट आणलंय. काय? एक फुल पॅन्ट आणि एक शर्ट. का म्हणजे जेव्हा तेव्हा पाव हा माणूस निवड चड्डीवर आणि बनियनवर दिसते. बघितलं ना तुम्ही, नुसतं दुसरा ड्रेस बघितला का नाही, याला काय अर्थ आहे का. बरं चड्डी बनियनवर घालते त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण ते कपडे घालून हे तंबोरा वाजवत असतील, ते बरोबर नाही ना. गिटार असतं ते. नाही गिटार असो तंबरा असो, शेवटी ताराच खाजवणं आहे की नाही. तर मी माझी ओळख करून देतो, इन्स्पेक्टर महेश जाधव. थांबा इथेच माती घाताय तुम्ही. महेश जाधव ठीक आहे, इन्स्पेक्टर तुम्ही नाही या सिनेमात. नाही नाही नाही, माझं नाव आहे इन्स्पेक्टर आणि आडनाव महेश जाधव आहे. मध्ये मध्ये बोलू नको तू, कळलं काय. करा. ओके, मी इन्स्पेक्टर महेश जाधव. डॅम इट. येस, आज ना मला एक मोठ्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे. म्हणजे बाटलीच्या झाकणांना बुचं लावायची नोकरी. तीच मी ऍड्रेस शोधतोय, तो कुठं गेला ते बघितलं पाहिजे. यू रास्कल. हा काही वाटत नाही रस्त्यात मध्ये मोबाईल बघत चालतोयस ते. अच्छा, तू हातात ते मच्छर माराची बॅट घेऊन चालते ते चालते तुला. एक मिनिट ही मच्छर मारायची बॅट नाही, ही रॅकेट आहे. रॅकेट रॅकेट हे नाही, रॅकेट तिकडे समोर बसलाय. कोण? रॅकेट रेशमाचा नवरा. अरे त्याचं नाव रॅकेट नाही, राकेश आहे. राकेश बिकेश काही नाही, रॅकेटच आहे. का? त्याचं रॅकेट तुम्हाला माहिती नाहीये. 2 आहे, एकीकडे रेशमा आहे, तिकडे निशा आहे. हा, येडा बनून पेडा खाऊन राहिलाय तो माणूस. लाज नाही वाटत, भीती नाही वाटत असं चालता मुलीला धडकायला? अरे का म्हैस आहे का तू? हिला धडकायला कशाची भीती वाटणार आहे? म्हशीला धडकायची भीती वाटते एखाद्या माणसाला? पोरीला कसं काय धडकायची भीती वाटणार आहे? तुझ्यासारख्या माणसाला ना पोलिसात दिलं पाहिजे, पोलिसात. अरे घेत नाहीत ना ते. 3 वेळा गेलो मी, ते म्हणले तुमची छाती कमी आणि पोट जास्त आहे. भरती नाही करायला पोलिसात, तुझी मग? कंप्लेंट करून तुला पोलिसात द्यायला पाहिजे, जेल मध्ये टाकायला पाहिजे. जेलमध्ये मला कशाला टाकणार आहे? ले खातो मी तिकडे, कम पडते अन्न. का बोलतेय तुझ्याशी हा ही वायफळ बडबड बेशरम. डॅडी 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 डॅडी. काय झालं? काय झालं बाळा? काय झालं? काय झालं? आज एका मुलाने माझी रस्त्यात छेड काढली.
छेडच काढली ना, लाज तर नाही काढली. मग जाऊ दे. डॅडी डॅडी तुम्ही आगाऊपणा करू नका, नाही तर परवा दिवशी सारखं ना तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये कोंबून ठेवीन. मी का बोलते तुमच्याशी, मी माझं बघून घेईन. काय पोरगी आहे, बापाची सतत इज्जत काढत असते. ही पोरगी अशी, आणि तो मुलगा भाऊ लक्षा ऑडियन्स मध्ये जाऊन बसलाय. अहो एक नंबर पिक्चर वेडा. मी दिग्दर्शक आहे, एक डायरेक्टर आहे, नवीन पिक्चर करतोय, त्यासाठी हिरोईन शोधत इथं आलोय सांगलीत. तर बघूया कोण आहे माझ्या स्वप्नातली अनारकली. कोण आहेस तू? मी अनारकली म्हटलं, अनारकाळी नाही म्हटलं. तू नाश्त्याला काय ॲम्ब्युलन्स गेली होती का? काय हा, एक डायलॉग बोलू आपण, चालेल? हा, तुला म्हणायचंय सिनेमा आलं माझं तुमच्यावर प्रेम आहे, हे बोलता येईल? मी हो म्हणाल, नंतर तू बोलायचं. मला बोलून दाखवा की एकदा. हा, हे बघ, सिनेमा आलं माझं तुमच्यावर प्रेम आहे. हा, कळलं? हा, बोल ना. तुम्ही हो कुठं म्हणला? हा, सिनेमावालं, हा. माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे काय, हे काय, हे कुठं आहे याच्यात काय? अरे असं नाही करायचं, ह्यानं दात खराब होतात. हिरोईनचे दात कसे स्वच्छ पाहिजे, पांढरे स्वच्छ. तर असा कॅमेरा येतो, असा वळतो आणि हिरोईन मशरी लावती. अरे काय काय मशी काय करते? हा, तर जाऊ दे, हे जाऊ दे. दुसरा डायलॉग बोलशील? राजा मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. हाँ, मैं तुम्हारे बछड़े की माँ बनने वाली हूँ. बछडे नाही, हत्तीला असतात ते बछडे. हत्तीला असतात ते बछडे आणि माणसांचे लफडे. मी मराठी, झी मराठी.